तर नमस्कार पब्लिक. 2 महिन्यांनी रिटर्न या आपण ब्लॉग चालू करा. कम बॅक. 2 महिने जरा मोबाईलचा इश्यू होता म्हणून जरा काय जास्ती ब्लॉग काढताच नाही आले. जरा विषय झाला होता. तर आपण परत आजपासून म्हणजे 26 जानेवारीपासून, आज रिपब्लिक डे, सगळ्यांना हॅपी रिपब्लिक डे. तर आजपासून आपण परत ब्लॉग काढायला चालू करतो आहे. आता आजपासून येतील नवीन नवीन ब्लॉग. ह्या आजचं संध्याकाळपर्यंत ब्लॉग येईन दुपारपर्यंत. काय आज घडणार दिवसभरात. तर चला आजपासून नवीन ब्लॉगला चालू. चलो. तर गाईज नमस्कार. एवढे दिवस ब्लॉगिंग पण होती 2 महिन्यापासून. मला असं अचानक ब्लॉग चालू झाले, परत अचानक बंद पण झालं. बंदचं कारण की मोबाईल इश्यू होता, परत एक्झाम्स होती डोक्यावर आणि परत कार्यक्रम पण होते. ह्या 3 गोष्टीवर जरा ब्लॉगिंग काहीच करता नाही आली. एक साधं शूटिंग कायच घेता नाही आला पाठ, का की कामाची गडबड, एक्झाम सगळं असं सगळं एकसाथ होतं. म्हणून जरा काहीच करता नाही आलं. आजपासून 26 जानेवारीपासून, आज रिपब्लिक डे, चांगला दिवस पण आहे. म्हणून आजपासून ब्लॉगिंग चालू होणार आहे. रोज नवीन नवीन ब्लॉग येतील. हळूहळू सगळं कळेल तुम्हाला, बाकी आता नो एक्झाम्स नो काय, सगळं फ्री आहे. म्हणून आजपासून ब्लॉग चालू होतील. कधी एक दिवस म्हणजे एक दिवसाचा गॅप पडेल ना, की कधी कधी झालं तर, नाही तर नाही. तर व्हिडिओ प्रत्येक दिवसाला पडेल, रोज पडेल व्हिडिओ. एडिट करून आजच्या अगोदर नाही तर आजच्या नंतर कधी पण व्हिडिओ पडून जाईल यूट्यूबला. तर लवकर एक वेळ मागचे आत्ताच मध्ये मागं व्हिडिओ एक टाकली होती, त्याला व्ह्यूज जरा थोडे कमी होते, का की बंद होतं 2-3 आठवड्यानंतर. त्या व्हिडिओनंतर डायरेक्ट 2 महिने बंद होतं. म्हणून तर सपोर्ट तेव्हा पण होता, आत्ता पण ठेवा. बाकी जसं प्रयत्न करतो आहे तसं भेटतं यश. तसं अजून आता प्रयत्न परत चालू करणार आहे, परत प्रयत्न करणार आहे. तर यश नक्की राहून देत आणि सपोर्ट नक्की करा. तर आजपासून ब्लॉग चालू आहे. आजचं स्पेशल की असं 26 जानेवारी रिपब्लिक डे. परत बाहेर पण जाणार आहे, फोटो काढायला जायचं अजून. पण बाकी कोण आलं नाही, का की ते म्हणजे अचानक तिकडं सन सिटीला होता. आता दुकान शॉपमध्ये असं की आता शॉप आपले काढाले, की ड्युटी लागली, मामाने ड्युटी दिली शॉप बघायचं म्हणून लक्ष दिलं शॉप. तर शॉप मी लक्ष देणार आहे थोडे दिवस म्हणून तर एक शॉप आपलं जरा कस्टमर येतील, त्यांना अटेंड करायचं. जरा काय येतील. आता फोन आला आहे म्हणून आता थोड्या मिनिटांनी परत जायचं फोटो काढा, का की मागाशी फोटो नीट नाही आले घाई गडबडीमध्ये. म्हणून परत जाणार आहे की आता बाकी मित्र येतीलच माझे पण, थोड्या वेळाने परत आले. तर आपण शॉपमध्ये जरा बाकी मजिक मस्त बघू काहीतरी. तर आता सगळं चालू केले, पूजा बिजा झाली आहे सगळं. तर बघू पुढं काय होतं. तर कंटिन्यू राहा, सोबत राहा. चला बघू. आता डायरेक्ट फोटो काढायला जायचं, नाही तर बघू काहीतरी. अजून एक प्लॅन आहे मी दोन्ही ठेवतो. मी काय पण अचानक काय पण होऊ शकतं, म्हणून दोन्ही प्लॅन ठेवले. तर बघू पुढं काय होतंय. चला. नमस्कार पब्लिक. आपण आता तुम्हाला मी म्हणलं नाही, येडा माझा एक मित्र आहे रुपेश सिंग पाजी, ह्याला पाजी म्हणतो. तर नमस्कार पब्लिक. आपण आले विमाननगरला, नाश्ता करायचा होता असं पण तसं पण. म्हणून नाश्ता पण नाही, गर्दी होती नाश्त्याची इथं. रामेश्वरला गेलं तर आमची, तर रामेश्वरला एवढी गर्दी असते ना आता, म्हणजे लय तुफान चाललंय. म्हणून मला आता रामेश्वर नको, तर क्रेझी सीझी लावलं आता. मग वर आत्ताच बसलोय. तर आपण जायचं अजून बाकी प्लॅन चालू आहे. तसं आत्ता इथं आलो, तसं आता पुढं पण एक काम आहे, तिथं जायचं आहे. तर पब्लिक असला हे वाटतंय ना, एकदा इथं असं एकदा आत्ता हे असं आलं मागं आहे ना, अजून एकदा आलतो इथं काय वाटतंय. तर एक आज नवीन पर्सन तुम्हाला भेट करतो, रुपेश सिंग याद. कसं आहे आमचं शूटर पाजी. पाजी हे दरवेळेसोबत असते. ह्याच्याशिवाय काही प्लॅन बनत नाही. आधीच प्लॅन बनवला अख्खा. तर पब्लिक नाश्ता करून पटकन खाऊन घेतो, मग आपण लगेच पुढचं ब्लॉग कंटिन्यू करू. तर अजून वेळ लागणार आहे ऑर्डर यायला. बाकी 10-20 मिनटं लागणार, की लवकर सगळं चालू होत नाही. आम्ही लय लवकर आलो आहे म्हणून. बघू आता काय करते. आत्ताशी 11-10 झालेत. पुढे बघू काय होतं तसं. चलो. का सर्व मोठा ब्लॉग येईल, म्हणजे व्यवस्थित येईल, जसं रोज यायचे, जसं पहिले यायचे. आजचा ब्लॉग शॉर्ट स्मॉल का झाला, का की
दुपारच्या गडबड आहे सगळं, त्याच्यामुळे जरा थकलो पण खूप, आराम केला. तर उद्यापासून सगळे ब्लॉग पडतील व्यवस्थित, रोजच्या रोज होईल. आता बरोबर आले आहे काहीतरी 8 वाजत आले आहे, तर बरोबर 8:30पर्यंत ब्लॉग येईन. तर लवकर सगळ्यांनी सबस्क्राईब, लाईक करा, सपोर्ट राहून द्या. तर ह्याच ठिकाणी आता थांबतो. उद्यापासून नवीन ब्लॉग येईन, ब्लॉग 7. तो उद्या 8:30 वाजता नक्की येईल. तर नमस्कार अँड थँक्यू.